आहे। कल्याणमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेनं मोर्चा काढला। वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय अशी तक्रार या ठिकाणी करण्यात आली आहे, तर तातडीने उपाययोजना करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर कल्याणमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर हा शिवसेनेनं मोर्चा काढलेला आहे। कल्याण सारख्या ठिकाणावर वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय अशी तक्रार करण्यात आली आहे, तर तातडीने यासाठी उपाययोजना करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी पाटील साहेब यांच्याशी आम्ही आज भेट घेतलेली आहे। बरेच कल्याणकरात आपले जे कल्याणकर नागरिक आहेत आणि आपले व्यापारी बांधव आहेत यांच्या तक्रारी होत्या की हे जे स्मार्ट मीटर आहे, अधिभार आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे, वीज जोडण्याचं काम असतं, हे MSEB तर्फे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीला विरोध करण्यासाठी आम्ही या लोकांनी आज आलेलो आहोत। आणि विरोध करण्याचं हेच कारण आहे की दरवर्षी तुम्ही काय सिक्युरिटी डिपॉझिट घेता आमच्याकडून, अधिभार तुम्ही ज्या ठिकाणी गळती आहे, मगाशी आम्ही वसुली हा शब्द वापरला, पण गळती जी सुरू आहे, ज्या भागांमध्ये चोऱ्या केल्या जातात त्या भागामध्ये तुम्ही त्या चोऱ्या शोधत नाहीत आणि अशा अधिभार आमच्यावर लादला जातो, तो अधिभार आमचा कमी झाला पाहिजे। एक मोठी गोष्ट होती की 4.5चा रेट त्यांनी डायरेक्ट 7 रुपये केलेला आहे। 30% हा रेट वाढीव झालेला आहे MSEBचा। हा का वाढला आहे, हा अधिभार पण एक वाढलेला आहे, तोही आम्ही भरतोय, हा वाढीव रेट आम्ही भरतोय। 2-3 महिन्यात एवढी 30 ते 40% तफावत जर बिलांमध्ये झाली तर सध्या जे काय व्यापार जो काय मंदावलेला आहे त्याच्यात हा अधिभार आम्हाला भरणं 100% अशक्य आहे। कुठेतरी याच्यावर फेरविचार झालाच पाहिजे। जसं आम्हाला रवीजी पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं की या बाबतीत त्यांनी वरपर्यंत लेखी निवेदनं दिलेली आहेत, नक्कीच त्याच्यावर फेरविचार होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।